मला माझं आयुष्य संपवू द्या, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना ही विनंती केली आहे या शिक्षिकेने. मध्य प्रदेशातल्या इंदूरमधल्या कुमारी चंद्रकांता जेठानी या पूर्णपणे पॅरलाइज्ड आहेत. एका चुकीच्या ट्रीटमेंटमुळे त्यांची ही अवस्था झाली आणि त्यामुळे त्यांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय. एका सरकारी शाळेत शिक्षिका असलेल्या जेठानी यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात असं म्हटलंय की मी आत्महत्या करणार नाही, कारण मी माझ्या विद्यार्थ्यांना धैर्याने जगायला शिकवते. पण आता माझं शरीर माझी साथ देत नाहीये. दररोज मला प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय. मला इच्छामरण हवंय, जेणेकरून माझे अवयव दुसऱ्या व्यक्तीला नवं आयुष्य देऊ शकतील. भारतात युथनेशिया म्हणजेच इच्छामरणाची मागणी करणाऱ्या जेठानी या काही पहिल्या व्यक्ती नाहीयेत. काही देशांमध्ये ऍक्टिव्ह युथनेशिया घेऊ शकतो, पण भारतामध्ये हा ऍक्टिव्ह युथनेशिया लीगल नाहीये. फक्त मोजक्या केसेसमध्ये पेशंटचं लाईफ सपोर्ट काढून घ्यायला इथे परवानगी आहे. आणि कधीतरी मरायचंय ना, चांगल्या सन्मानाने आत्ता मरावं की. या आहेत इरावती लवाटे. 2018 मध्ये आपले पती नारायण लवाटे यांच्या बरोबर त्यांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी केली होती. वय झाल्यामुळे गंभीर आजार येण्यापूर्वी डिग्निटीने स्वाभिमानाने मरता यावं अशी त्यांची इच्छा होती. जसं माणसांना राईट टू लाईफ आहे, तसं दुर्धर मानसिक आणि शारीरिक आजार झालेल्या लोकांना राईट टू डाय विथ डिग्निटी हा सुद्धा अधिकार आहे, असं युथनेशियाचे सपोर्टर्स म्हणतात. पण दुसरीकडे हे एका प्रकारे आत्महत्येलाच उत्तेजन दिल्यासारखं होईल असं म्हणून विरोध होतो. तुम्हाला काय वाटतं? इच्छामरण कितपत योग्य आहे?